तर देशामध्ये घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। बोरिवली गावामध्ये सर्च ऑपरेशनमध्ये तलवार, सुरा आणि मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती एटीएस कडून देण्यात आली। दहशतवादाला प्रेरित करणाऱ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या। तसंच साकीब नाचनचे समर्थक बोरिवली गावामध्ये सक्रिय झाले होते। परिसरामध्ये नाचनचे समर्थक लोकांमध्ये भडकाऊ भाषणे देत होते, असं एटीएसनं म्हटलं आहे। अडगाव बोरिवलीमध्ये देशविरोधी हालचाली असल्याचं एटीएसने म्हटलंय। बोरिवली गावात साकीब नाचनच्या समर्थकांनी परिसरामध्ये चिथावणीखोर भाषणे केल्याचं एटीएसनं म्हटलं। भडकाऊ भाषणे करून लोकांना देशविरोधी कारवायांसाठी प्रेरित केलं, असंही एटीएसनं म्हटलं। साकीब नाचनचे कट्टर समर्थक सक्रिय झाल्याचं दिसून येतं, असंही एटीएसनं म्हटलेलं आहे। देशविरोधी कारस्थानं करून घातपाती कारवायांची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। या पार्श्वभूमीवर बोरिवली गावामध्ये संशयितांच्या घरी झाडाझडतीसाठी वॉरंट प्राप्त केलं होतं। 1 जूनच्या मध्यरात्रीपासून ते 2 जूनच्या दुपारपर्यंत एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं। मोबाईल, हँडसेट्स, तलवार, सुरा, मालमत्तेबाबतची संशयास्पद कागदपत्र, दहशतवादाला उत्तेजन देणारी कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत। पडघा बोरिवली गाव नेमकं कुठे आहे? मुंबई नाशिक महामार्गालगत पडघा बोरिवली हे गाव वसवलंय। ठाणे शहरापासून वाहनानं गेल्यास 1 ते 1.5 तासात या गावात पोहोचता येतं। पडघा बोरिवली गावात सुमारे 8000 इतकी लोकवस्ती आहे। या भागात लाकडांच्या वखारी आहेत आणि त्यामुळे येथील रहिवासी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत। गावात मोठे बंगले आहेत। भिवंडीप्रमाणे येथेही गोदामे उभे राहत असल्यानं येथील जमिनींना चांगला भाव आहे। खैराच्या लाकडाची तस्करी देखील या भागातून अनेकदा होत असते, असे पुरावे यापूर्वी देखील सापडलेत। गावातील काही जणांचा पशुधन विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती कळते आहे।